मला एकनिष्ठ होऊन शरण येईल. तो दुसऱ्या राष्ट्रपतीला एकनिष्ठ होऊन जातो, दुसरीकडे पाहतच नाही. किती मंत्री जवळचे असेल त्याच्याकडे पाहत नाही, त्याला माहीत असतं ह्याच्यानंतर आपला उपयोग नाही. तसं देवी देवताची भक्ती केल्याने तात्पुरतं सुख मिळतं, वाया जात नाही. चमत्कार मिळतो, तुम्हाला शेती मिळेल, बाकीचं मिळेल, परंतु कर्म तोडण्याचा अधिकार देवतेला नाही. ते भोगल्याशिवाय संपत नाही. आणि परमेश्वर भक्तीमध्ये कर्म तोडण्याचा अधिकार आहे. परमेश्वर कर्म तोडू शकतात, सगळं तोडू शकतात. त्याच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. आणि त्या दृष्टीनं परमेश्वराची भक्ती हे एकनिष्ठ असणं हे आवश्यक आहे. म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं, माझ्याशी एकनिष्ठ हो. काय हो? माझ्याशी एकनिष्ठ हो. अर्जुन प्रश्न करतो, हे श्रीकृष्ण, चंचलम ही मन कृष्ण प्रमादी बलवदृढ तस्याहम निग्रम म्हणणे वायुरी वस्तुस्थिर. मन वाऱ्यापेक्षा चंचल आहे. तिकडे पळतं तिकडे पळतं. थोडंसं कोणी काय सांगितलं, आपल्या देवाची भक्ती केली तुम्हाला आमचं मिळेल, तुम्ही संकट दूर होईल, आमकं होईल, काय झालं पाहिजे आमकं कर, मग पितृदोष आहे आमकं कर. तिकडे म्हणून पळतं. क्षणात तिथं राहील, क्षणात केलेलं राहील. एक वेळ वाऱ्याची मोड बांधता येईल, पण मन ताब्यात ठेवणं शक्य नाही, असं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात. मन एकाग्र होतच नाही, कसं करायचं? त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतांनी 2 उपाय सांगितले. असंशय महाभाव म्हणून गुरुनी भ्रम केला. हे अर्जुना, तो म्हणतो ते खरं आहे, मन हे एकाग्र होत नाही, मन ताब्यात राहत नाही. परंतु ताब्यात ठेवण्यासाठी 2 उपाय आहेत. अभ्यास वैराग्य, अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींना मन ताब्यात राहतं. अभ्यास म्हणजे काय? सकाळी तुम्हाला सांगितलं त्या राजाची वैद्याची गोष्ट, राजवैद्य सवय करून घेणं, आपल्याला सवय लावून घेणं. अभ्यास म्हणजे सवय लावून घेणं. सकाळी उठण्याची सवय नाही, सकाळी उठलं की झोप येते, डोकं दुखतं, आमचं होतं, काही दिवस दुखल, 8 दिवस दुखल, 15 दिवस दुखल. पुन्हा सकाळी उठण्याची सवय लागली की मग झोपल्यानंतर डोकं दुखतं, झोप येणार नाही. हे अभ्यास नावाला. जसं लहान मुलं अभ्यास करतात, 1 2 1 2 क ख ग वर्षभर काढत राहतात, वर्षभर चुकतात, एक पुस्तक पुन्हा पुस्तक पुन्हा काढतो, आणि काढता काढता त्याला जाईल. अभ्यास म्हणजे त्याला ते साध्य होतं. कोणाला? त्या लहान मुलाला. तसंच तुम्ही सायकल चालवायला शिकले असाल लहानपणी. सायकल चालवताना पडले, झडले, लोक हसले, गोटे फुटले, काय फुटलं, तुम्ही तो अभ्यास सोडला ना, तुम्हाला ते काही दिवसाला साध्य झालं. कोणतेही सवय लावायची असली, कोणते आता तुम्ही लहानपणी काम करत नव्हते, पुन्हा काम करायला लागलं, तुम्हाला स्वयंपाक करावं लागला, बाकी करावं लागलं, सुरुवातीला त्रास झाला. आपल्या सवय नाही, काय करावं, हात पोळतो, काय पोळतो, हे पोळतोय ते पोळतोय. सवय लागल्यानंतर म्हणजे अभ्यास म्हणजे सवय. सवय लावून घेतल्यानंतर कोणतंही साध्य होतं. पण ती सवय लावण्यासाठी दुसरा उपाय आहे, तो म्हणजे वैराग्य. जसं आता आईवडिलांच्या घरी तुम्ही होते, आई वडील सगळं, आई तुम्हाला सगळं काही लक्षात देत होते, सगळं करत होते, लाड करत होते. लग्न झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर तो लाड संपला. तुम्हाला स्वयंपाक करावं लागतो, सगळं करावं लागतं. काही दिवस त्रास झाला, पुन्हा काही दिवसांपुरतं अंगवळी पडलं, आणि तुम्हाला मनाने ठरवलं तुम्ही की हे करावंच लागते आपल्याला, म्हणून ती सवय करू केल्याशिवाय गत्यंतर नाही. हे तुम्हाला ज्या वेळेला समजलं त्यावेळेला तुम्ही त्याच्यात उडी घेतली आणि ते करू लागले. म्हणजे त्याला अभ्यास म्हणा. अभ्यास करण्यासाठी आपल्याला काहीतरी साध्य करायचं आहे, त्याच्यासाठी अभ्यास करतो. तर आणि अभ्यास करण्यासाठी वैराग्याची आवश्यकता आहे. वैराग्य म्हणजे आता आई वडिलांचे दिवस संपले, आता वैराग्य उत्पन्न झालं, आता हे आपल्याला घ्यावंच लागते, करावंच लागते. तसं
वैराग्य म्हणजे आपल्या समोर येतं असे साधूचे कपडे घातले, कंटा घातलेला, जंगलात राहणारा, भिक्षा मागून खाणारा, ते समोर येतं आपल्याला. परंतु वैराग्य म्हणजे तुम्ही 2-4 दिवस जागरण केलेलं आहे, जागरण झालेलं आहे. तुम्हाला वाटतं आता आपल्या खोलीत जाऊन कधी कधी झोपावं, ईशी हे सगळी व्यवस्था पलंग घालते सगळं. आता कधी कधी जाऊन झोपावं असं झालेलं आहे. आता खोलीत शिरायचं तेवढ्यात तुम्हाला सांगितलं कुणीतरी साप आहे, काय होईल? काय होईल? झोप करून जाईल, सगळं बोलून जायचं, कोणी जाणारच नाही. तुम्हाला भूक लागलेली आहे, 2-3 दिवस आलं नाही तुमच्या पोटामध्ये, पुढे ताट विचारून आलेले, पाच पकवान नाही, त्याच्यासोबत येतो, पोटाला पाणी सुटलेलं आहे. तुम्ही आता जेवणात तेवढ्या तुमच्या मित्रांना सांगितलं आहे का नाही, त्याच्यात विष चालवलं आहे. काय खायचो त्याची भूक पडून जाईल, सगळं पडून जाईल, त्याचं सगळं पोटात पाणी निघून जाईल, सगळं निघून जाईल. त्याच्याविषयी त्याला नफरत निर्माण नाही होणार. म्हणजे ते खाल्लं तर आपल्याला मृत्यू येईल, त्या भीतीनं त्याने त्या अन्नाचा त्याग केला. किंवा झोप आली असली त्या सापाच्या भीतीला त्याने झोपेचा त्याग केला. म्हणजे भीतीच तो मनुष्याचा त्याग करतो. तसं आपल्याला अनेक दुःख इथंही आहेत, अनेक नरक आहेत तिथे सुद्धा, अनेक सुखदुःखाचे चढ उतार आहेत. आणि मनुष्य जन्मानंतर या चौघांची लाभ योगी आहे. चौकडीचे नरक आहेत, अनेक नरक आहेत. हे नरक आपल्याला भोगावं लागतं. त्या भीतीनं अष्टभोगाचा त्याग करतो, परमेश्वराच्या वचनाचं पालन करतो, त्याला वैराग्य म्हणा. समजलं? वैराग्य कशा म्हणा? जसं त्या सापाच्या भीतीनं, विषाच्या भीतीनं त्या अन्नाचा त्याग केला, तसं आपल्याला नरक भोगावं लागतील. उद्या दुसऱ्या माणसाला जन्मात जावं लागेल, मातीच्या जन्मात जावं लागेल, जावण्याची वेळा तुम्ही भटकावं लागेल, अनेक नरक भोगावं लागतील. चौकडीसारखी अनेक नरक आहेत, असे भोगाची नरक आहेत, ते नरक आपल्याला भोगावं लागतील. याचं ज्ञान झालं आणि त्याच्या भीतीनं आपण सगळे सुख समाधानाचा त्याग केला, त्याला वैराग्य म्हणा, मनापासून त्याग केला. आणि त्याने त्याग केला त्याचं मन एकाग्र होतं आणि तो भक्ती करू शकतो, तोच योग करू शकतो, तोच नामस्मरण करू शकतो आणि तोच मोक्षाला जाऊ शकतो. एरवी मोक्षाला जाऊ शकतो. म्हणून साधनाचं वैराग्य असणं आवश्यक आहे. ज्याला वैराग्य नाही, साधनाची आवडी त्याला स्मरण होऊ शकत नाही, त्याच्याकडून त्याग होऊ शकत नाही, त्याच्याकडून योग साधन होऊ शकत नाही, कोणतंच होऊ शकत नाही. त्याचं लक्ष त्याचं लागत नाही. त्याचं असतं प्रपंचामध्ये मी आता योग करतोय, काय होईल तिकडे, काय होईल, स्मरण करायला बसला ते आमचं झालं, ते आमचं झालं, ते झालं, कुठलं एकाग्र मन होतच नाही. एकाग्र मन होण्यासाठी प्रपंचावर उदास असलं पाहिजे, त्याला वासनिक म्हणावे. वासनिक म्हणजे काय? स्थान प्रसाद विष्णू वासनिक आहे. ते वासनिकामध्ये दोन आहे, एक नामधारक आहे आणि एक वासनिक आहे. नामधारक म्हणजे उपदेश घेतलेला आहे, नामस्मरण करतो, अन्नदान करतो, सगळं काही करतो, क्रिया करतो, देवपूजा करतो, पारायण करतो, सगळं करतो, तो नामधारक आहे. आणि तो ज्ञान झाल्यानंतर त्याला अनुसरणाची वासना उत्पन्न होते. मी कधी कधी प्रपंचाचा त्याग करून संन्यास घेईन, परमेश्वराला मिळवीन, हे नरक चुकवीन, हे कधी करीन मी, असं ज्याच्या इच्छा मनामध्ये आहे त्याला वासनिक नगर आहे. आणि वासनिक अवस्थेमध्ये हे नामस्मरण होऊ शकतं, सगळं काय होऊ शकतं. एरवी
उद्देश याच्यामध्ये सर्व होऊ शकत नाही. नामस्मरणात त्याचं मन लागत नाही. म्हणून हे जे 4 मोक्ष सांगितलेले आहेत, जे साधन सांगितलेले आहे, ते मन एकाग्र झाल्याशिवाय कोणतं साधन तो करू शकत नाही. करायची इच्छा होत नाही. इकडे रात्रंदिवस राबत मोबाईल पाहत बसत, रात्रभर सगळं करत बसत, पण गाठी घेऊन बसलं की त्याला जसं सोळा दिलं जातं, तसं काय फाशी देतात. गाठी घेऊन घ्यायचं त्याला मिळून साधनाची आवडी आहे, प्रपंचाची आवडी, उपभोगाची आवडी आहे, बाकीची आवडी आहे. त्या आवडीतून मुक्त झालेच नाही.